अहिल्यानगरमध्ये पहिलं शासकीय महाविद्यालय आता सुरू झाले। गेल्या वर्षी चौंडीमधल्या मंत्रिमंडळ बैठकीत याचा निर्णय झाला होता। जिल्हा रुग्णालयाचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालय असं करण्यात आले। या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थी क्षमतेसह प्रवेश प्रक्रिया सुरू होणार। वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मागील वर्षी चौंडी येथे कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला होता। त्या निर्णयाला आता कुठेतरी पूर्तता झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हा रुग्णालयाला काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे नामांतर केल्याचं पाहायला मिळत आहे। कालच्याच बैठकीत देखील या संदर्भात जे आहे चर्चा झालेली होती। सभापती राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी देखील येणाऱ्या जयंती निमित्त जे चौंडीमध्ये विकास आराखडा आहे त्याबाबत देखील चर्चा झालेली होती। आता या शासकीय महाविद्यालयामध्ये सुरुवातीला 100 विद्यार्थी प्रवेश करणार असून 480 खाटांचे जे आहे ते महाविद्यालय सुरू करणार असल्याचं शासनाकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। लवकरच या संदर्भात पद भरती देखील होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।